हॅलो फ्रेंड्स, मी अनुष्का सगळ्यांचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज मी आलेली साखळी म्युन्सिपल ऑफिसमध्ये. नंतर मी गेली अर्णवला घ्यायला शाळेमध्ये. तर अर्णव असा मस्तपैकी शाळेतून उतरतो आहे आणि मी माझ्या टू व्हीलरवर इथे उभी आहे. इथे अर्णवला पिकअप केलं आणि घरी जायला निघालो. ऊन लागत होतं पण वातावरण थंड आहे. नंतर आम्ही घरी आलो. इकडे अशी गाडी माझी पार्क केली पार्किंगमध्ये आणि अर्णव आणि मी आईस्क्रीम आणि आईसाठी जिंजर घेऊन आलो. नंतर मी दुपारी गेली बिचोलीला गव्हर्मेंट ऑफिसमध्ये. माझं काम होतं तिकडे, ते काम झालंच नाही. पण असं हे गव्हर्मेंट ऑफिस आहे, मामलेदार ऑफिस. सगळे गव्हर्मेंट सब डिव्हिजन्स आहेत इथे, वेगवेगळे डिपार्ट्समेंट. तर हा मी पेपर घेऊन असा निघाली. जे काम होतं ते झालंच नाही आणि एक डॉक्युमेंट घेऊन परत उद्या यावं लागणार. आणि असं मी निघाली परत घरी जाण्यासाठी. साखळीला पहिली बाजारात जायचं होतं. तर ही अशी गाडी आहे माझी पार्किंगमध्ये उभी. आणि हे असं बिचोलीचं धन्वंतरी आयुर्वेदिक क्लिनिक आहे. सगळे आयुर्वेदिक औषधं मिळतात बिचोलीला. तर हे बिचोलीचं आयुर्वेदिक शॉप आहे. सगळे आयुर्वेदिक औषधं अवेलेबल असतात. आणि ही अशी ओमप्रसाद बेकरी आहे बिचोलीची. तिथे मी पुरणपोळीचं पॅकेट घेतलं आणि हे त्या ओमप्रसाद बेकरीमध्ये मॉन्जिनिस पण साईडला आहे. आणि इथे अशी छान अशी मिठाई, सगळे ब्रेड वगैरे सगळं काय पाहिजे ते मिळतं. आणि नंतर मी गेली बिचोली मार्केटमध्ये. तर मार्केटचा व्हिडिओ काय एवढा व्यवस्थित काढायला मिळाला नाही. सगळा हात शेक होत होता. मोबाईलमध्ये व्हिडिओ स्टॅबिलायझर नसल्यामुळे व्हिडिओ शेक होतो. आणि असा हा बाजार आहे आणि ही ओमप्रसाद बेकरी आणि हा रस्ता. अशी मी भाज्यांच्या मार्केटमध्ये आली. सँडविच करणार होते, त्याच्यासाठी सगळ्या काकडी वगैरे घेण्यासाठी. मग खूप तहान लागली म्हणून इथे नारळ पाणी घेतलं आणि घरी पण पार्सल घेतलं नारळ पाणी. आणि मस्त असं नारळ पाणी पिऊन परत मी घरी जाण्यासाठी निघाली. आणि नंतर लास्टला हे सगळं सामान घेऊन झाल्यानंतर आठवलं की अवनी आणि अर्णवला पेन पाहिजे होतं. तर ते पेन घेण्यासाठी मी वॅन्सनमध्ये आली. तर वॅन्सनमध्ये अशी पेन सगळी बघून घेतली. आणि असा हा व्हिडिओ आहे. यूट्यूबचा नवीन अपडेट आल्यामुळे 3 मिनटाचा व्हिडिओ शॉर्ट घालायला मिळतो. तर असेच मी 3 मिनटाची शॉर्ट व्हिडिओ घालणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मग नक्की कमेंट करून सांगा. आणि असे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील की नाही हे पण मला कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.